नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जिल्हा परिषद शाळा जयप्रकाश नगर येथे नीता प्रदीप गोष्टी। आजचा विषय आपण शिकणार आहोत गणित आणि घटक आहेत गुणाकार। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 3च्या वर्गामध्ये गणित गुणाकार हा घटक शिकताना चौकट पद्धत किंवा लॅटिस पद्धत ही वापरलीच आहे आणि या पद्धतीची उजळणी म्हणून आपण सुरुवातीला हा घटक बघूया। तर सुरुवातीला आपण बघूया 1 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे। पहिलं गणित घेणार आहोत आपण 16 गुणिले 9। सुरुवातीला आपण 16 गुणिले 9 ह्या गणिताच्या बाजूला चौकटी आखून घेणार आहोत। इथे चौकटी आखलेल्या आहेत आणि या चौकटींच्या खाली पुन्हा आपण 16 गुणिले 9 तुम्हाला दिसत आहे, परंतु ही 16 ही जी संख्या आहे या संख्येची आपण एक फोड करून घेऊया। फोड म्हणजे कशी करायची? 1 हा काय आहे? दशक आहे आणि 6 एकक आहे। तर 1 दशक म्हणजेच 10। तर 10 हा वरील आडव्या चौकटीमध्ये लिहूया आणि 6 एकक हा त्याच्या बाजूला, म्हणजे 10 आणि 6 ही झाली फोड 16ची। आणि गुणिले हे चिन्ह सुरुवातीच्या चौकटीत मांडूया आणि त्याच्या खाली आपल्याला जो गुणक आहे 9 हा खाली मांडूया, म्हणजे 16 हा गुण्य याची फोड केली आणि 9 गुणक हा खाली मांडला। आता 16 गुणिले 9ची फोड झाल्यानंतर 16ची फोड झाल्यानंतर 10 आणि 9 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। म्हणजेच काय करायचं तर 10चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा। 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 5 50, 10 6 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90। ज्यांचा पाडा पाठ असेल त्यांनी डायरेक्ट आपण लगेच 10 9 90 असंही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही। किंवा आपण आपल्या वहीच्या बाजूला 10चा पाडा जरी लिहून घेतला आणि 9 पर्यंत बघितलं की कोणती संख्या येतं तो गुणाकार त्या 10च्या खाली आणि 9च्या बाजूला, म्हणजे त्या बरोबर दोन्ही बाजूंच्या चौकटीमध्ये 90 ही संख्या येणार आहे। त्यानंतर आपल्याला गुणाकार करायचा आहे 9 आणि 6चा, म्हणजे 6चा पाडा हा 9 पर्यंत म्हणायचा। 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 54 हे बाजूच्या चौकटीमध्ये लिहायचे। आता हे जे दोन्ही गुणाकार आलेले आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ती बेरीज चौकटीच्या बाजूला मांडायची आहे आणि ती बेरीज जी येईल तो म्हणजे गुणाकार। आता 90 अधिक 54 यांची इथे मी बेरीज केलेली आहे। 0 अधिक 4 बरोबर खाली 4 एककामध्ये आणि 9 आणि 5 यांची बेरीज केल्यानंतर येणार आहे 14, म्हणजे आपलं उत्तर आहे 144। म्हणजे 16 गुणिले 9 यांचा गुणाकार आलेला आहे 144। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरं उदाहरण बघूया। स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला पहिलं उदाहरण हे सोडून दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पुढील उदाहरणं सोडवायची आहेत। यामध्ये आपण पहिलं उदाहरण बघूया 25 गुणिले 9। आता यामध्ये चौकटीच्या गुणाकारामध्ये 25ची आपल्याला पहिले फोड करून घ्यावं लागेल। 25 हा गुण्य आहे। 25ची फोडमध्ये 2 दशक आणि 5। 2 दशक म्हणजेच किती तर 20 आणि 5 एकक, तर 20 आणि 5 अशी फोड आपण चौकटीमध्ये मांडलेली आहे। आता गुणिले चिन्ह पहिल्या चौकटीत आणि त्याच्याच खाली 9 हा गुणक मांडलेला आहे। आता आपल्याला पहिले 20 आणि 9 यांचा गुणाकार करायचा आहे, पण काही विद्यार्थ्यांना 20चा पाडा खूप अवघड वाटतो किंवा मोठा वाटतो, मग ते विद्यार्थी 20चा पाडा पाठ करायला कंटाळा करतात। मग अशा वेळेस काय करायचं की 2चा पाडा पूर्ण लिहून घ्यायचा आणि दशकाचा 1 1 1 1 0 आपण तिथे मांडला तरी तो पाडा बरोबर 20चा तयार होतो। आता इथे गुणाकार करताना काय करायचं तर जे गुणाकाराची चौकट आपल्याला उत्तर लिहायचं आहे तिथे पहिले 0 लिहायचा। 2 दशकाचा जो 0 आहे, आपण 20चा म्हणजे 2 दशकाचा जो 0 आहे तो 0 मांडून घ्यायचा आणि 2 आणि 9 यांचा गुणाकार म्हणजेच बेचा पाडा 9 पर्यंत। बे 9 18 म्हणजेच त्याचं 18 आणि त्याच्यावर आपण पुढे 0 ठेवलेला आहे 180। तर अशा पद्धतीने 20 गुणिले 9 यांचा गुणाकार आलेला आहे 180। आता 5 आणि 9 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजेच 5चा पाडा 9 पर्यंत। 5 9 45। तर आता हे जे गुणाकार आलेला आहे 20 आणि 9 यांचा गुणाकार 180 आणि 5 आणि 9 यांचा गुणाकार 45, यांच्या दोघांची आपण बेरीज करून घेऊया। 180 अधिक 45 आणि त्याचं बेरीज आलेली आहे एककाची आलेली आहे 5 आणि 8 आणि 4 दशक यांची
बेरीज आलेली आहे 12 आणि 1 दशक वरती हातचा गेल्यानंतर 1 आणि 1 2 म्हणजे पूर्ण त्या 180 अधिक 45 यांची बेरीज आलेली 225. मग हे 25 गुणिले 9 यांचा गुणाकार आलेला आहे उत्तर 225. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढील उदाहरणे हे स्वाध्याय म्हणून सोडवायचे आहे. 94 गुणिले 8, 87 गुणिले 8 अशा पद्धतीने चौकटी आखून घ्यायच्या आणि फोड करायची. फोड गुण्य जो आहे त्याची दशक आणि एककाची फोड लिहायची आणि खाली गुणक बाजूच्या चौकटीत आणि गुणाकार करायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही 6 उदाहरणं दिलेली आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे असं हा सुद्धा घटक आपण मागील वर्षी बघितलाच होता, परंतु पुन्हा उजळणी म्हणून आपण यावर्षी या घटकाचा पुन्हा सराव करणार आहोत. तर आपण पहिलं उदाहरण बघूया. 84 गुणिले 63. आपण पहिल्या घटकात बघितलंच की 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणताना फोड केलेली आहे. इथे काय करायचंय, गुण्य आणि गुणक दोन्ही 2 अंकी असल्यामुळे आपल्याला दोघांचीही फोड करणं इथे गरजेचं आहे. म्हणजेच काय तर 84 या गुण्य याची फोड आपल्याला आडव्या चौकटीमध्ये लिहायची, तर 63 या गुणकाची फोड आपल्याला उभ्या चौकटीत लिहायची. तर 84 मध्ये दशक आहेत 8 आणि एकक आहेत 4. 8 दशक म्हणजेच 80 आणि 4 एकक. 80 आणि 4 अशी फोड करायची. आणि 63 मध्ये 6 दशक आहेत आणि 3 एकक. 6 दशक म्हणजे 60 आणि 3 एकक. तर ते उभ्या चौकटीमध्ये लिहायचं. अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला 80 आणि 60 यांचा गुणाकार करायचा आहे. 80 म्हणजेच 8 दशक आणि 60 म्हणजे 6 दशक. म्हणजे 8 दशकाचा 1 शून्य आणि 6 दशकाचा 1 शून्य असे 2 शून्य मांडून घ्यायचे आणि 8 आणि 6 यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच 8चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा आणि तो गुणाकार तिथे मांडायचा. 8 सक किती होतात 48. म्हणजेच गुणाकार आलेला आहे 4800. 80 गुणिले 60 यांचा गुणाकार आलेला आहे 4800. आता आपल्याला 4 आणि 60 यांचा गुणाकार करायचा आहे. आता 6 दशक आहेत म्हणून दशकात आणि 4 एकक आहेत, त्याच्यामुळे एकच शून्य हा आपल्याला दशकाचा तिथे ठेवायचा आहे आणि 4चा पाडा 6 पर्यंत. 4 सक 24 म्हणजेच गुणाकार आलेले आहे 240. आता आपल्याला 80 ने 3ला गुणायचं आहे. 80 ने 3ला गुणताना 8 दशकाचा जो शून्य आहे तो मांडून घ्यायचा आणि 8 ने 3ला गुणायचं. 8 त्रिक 24 म्हणजे गुणाकार आलेला आहे 240. त्यानंतर 4 एकक आणि 3 एकक यांचा गुणाकार 4 त्रिक 12. आता हे जे गुणाकार आलेला आहे 4800, 240, 240 आणि 12 यांची आपण बेरीज करून घ्यायची बाजूला चौकट टाकून. आणि इथे मी बेरीज केलेली आहे आणि ती बेरीज आलेली आहे 5292. बघा, एककाची बेरीज आली आहे 2. त्यानंतर दशकामध्ये 0, 4, 4, 1 यांची बेरीज आलेली आहे 9 आणि 8, 2, 2 यांची बेरीज आलेली आहे 12. हातचा हजारात 1 वरती घेतल्यानंतर 4 आणि 1 5000 होतील, म्हणजेच 5292. 84 गुणिले 63 यांचा गुणाकार आलेला आहे 5292. तर अशा पद्धतीने आपण 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे या घटकाचा पहिलं उदाहरण बघितलं. आता आपण दुसरं उदाहरण सरावासाठी बघणार आहोत. दुसरं उदाहरण आहे 75 गुणिले 28. यामध्ये सुद्धा आपण 75ची आणि 28ची फोड करून घ्यायची आहे. आणि 75 मध्ये दशक आहेत 7 आणि एकक आहेत 5. 7 दशक म्हणजे 70 आणि 5 एकक. आणि 28 मध्ये 2 दशक आणि 8 एकक आहेत. 2 दशक म्हणजेच 20 आणि 8. अशा पद्धतीने आपण इथे लेखन करून घ्यायचं. त्यानंतर 70 आणि 20 यांचा गुणाकार म्हणजे 7 दशक आणि 2 दशक यांचा गुणाकार. 7 दशकामध्ये 7वर 1 शून्य आणि 2 दशकामध्ये 2वर 1 शून्य असे दोन्ही शून्य आपण चौकटीमध्ये मांडून घ्यायचे. आणि 7 आणि 2 यांचा गुणाकार म्हणजे 7चा पाडा 2पर्यंत 7 दुने 14 असं लिहायचंय. म्हणजेच गुणाकार येणार आहे 1400. आता आपल्याला 5 गुणिले 20 यांचा गुणाकार करायचा आहे. आणि 20 म्हणजे 2 दशक. 2 दशकाचा शून्य मांडून घ्यायचा आणि 5 गुणिले 2 म्हणजे 5 दुने 10 म्हणजेच गुणाकार आलेला आहे 100. आता 70 आणि 8 यांचा गुणाकार आपल्याला मांडायचा आहे. 70 मध्ये 7 दशक आहेत म्हणजे 7वर 1 शून्य आहे, तो शून्य मांडून घ्यायचा.
साताचा पाडा 8 पर्यंत म्हणजे 7 8 56 गुणाकार आलेला आहे 560. आता 5ला 4ने गुणायचं आहे. 5 एकक आहेत, 8 एकक आहेत. 5 गुणिले 8 म्हणजेच यांचा गुणाकार आलेला आहे 40. आता आपल्याला बेरीज करायची आहे. जो गुणाकार आलेला आहे 1400, 100, 560 आणि 40 यांची आपण बेरीज करून घेऊया उभी मांडणी करून. आणि त्यांची इथं बेरीज आलेली बघा. 0 एककात असल्यानंतर सर्व एककात 0 आहेत. बेरीज 0 एककात. त्यानंतर दशकात आलेले आहे 6 आणि 4 यांची बेरीज 10. म्हणजे 0 दशकात मांडून हातचा 1 दिल्यानंतर हातचा 1 4 आणि 5 आणि 6 आणि 5 11 अशी शतकाची बेरीज. म्हणजे खाली 1 आणि हातचा 1 हजारातला 1 आणि तो 1 असे 2000 होतील. म्हणजेच उत्तर आलेलं आहे 2100. म्हणजेच 75 गुणिले 28 याचा गुणाकार आलेला आहे 2100. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे चौकट पद्धत म्हणजेच लॅटिस पद्धतीने कसं करायचं याचे मी 2 उदाहरणे तुम्हाला नमुना दाखल समजावून सांगितले आहे. स्वाध्यायासाठी तुम्हाला ही पुढील उदाहरणं दिलेली आहेत. ती तुम्ही आपल्या वहीमध्ये अशाच पद्धतीने मांडणी करून सोडवायची आहेत. अशी एकूण 12 उदाहरणं दिलेली आहेत. ती तुम्ही सोडवायची आहेत.